77व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल सर्वांना सर्वप्रथम तर मनस्वी शुभेच्छा। आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच आमचे सर्वांचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक विजनरी डेव्हलपमेंट प्लॅन फॉर महाराष्ट्र याच्यावर येणारं भविष्य हे अवलंबून असणार आणि त्यासाठी मला असं वाटतं नुकतंच डॅवॉसमध्ये झालेलं जे करार आहेत जे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहेत त्या कराराचा निश्चितच आपल्याला महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होणार आहे। या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी त्यांना सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो। राज, तुम्ही काय सांगणार? 3 वर्ष आपल्याला झाले असतील दीक्षाताई आणि या 3 वर्षामध्ये त्यांनी फक्त त्यांच्या तोंडून आपण कधी डेव्हलपमेंट नसेल ऐकली, लोकांसाठी काय करणार, लोकांसाठी योजना काय आणणार सरकारमध्ये आल्यानंतर हे ऐकलं नाही। फक्त गद्दार गद्दार देश देश आणि त्याला सुद्धा आता जनता कंटाळलेली आहे आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे की त्यांना जे विकास कामं करतात, जे विकासाच्या मुद्द्यावर बोलतात, त्यांना आज महानगरपालिकेमध्ये असेल, आता ZP इलेक्शन लागतील त्याच्यामध्ये असेल आणि सगळ्या निवडणुकींमध्ये आम्हाला महायुतीला निवडून दिलेलं आहे। ते त्यांचे 7 जन्म गेले तरी ते शक्य होणार नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे। हा कायम अविरत त्याच्यावर भगवा झेंडाच फडकणार। आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सगळ्यांना देते मी। आणि आमचे नगरसेवक जे आमच्या आजूबाजूला या ठिकाणी उभे आहेत, आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि हेच खऱ्या अर्थाने कुठेतरी सन्माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जी सनद, जे संविधान पूर्ण भारताला दिलं, याचा सन्मान ठेवण्याचा, याचा खऱ्या अर्थाने सन्मान या विभागात ठेवला गेलेला आहे। लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य असं म्हणत प्रत्येक मतदारांनी विकासासाठी मतदान केलेलं आहे। माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी या विभागात कामाचा जो डोंगर उभा केला आहे त्याच्यासाठी मतदान केलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रासाठी जे काम केलेलं आहे, जी विकासाला गती दिलेली आहे, त्याला लोकांनी मतदान केलेलं आहे। सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, केंद्रीय मंत्री अमित शहाजी यांनी भारताला जी दिशा दिलेली आहे याला मतदान लोकांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलेली आहे। आणि अर्थात या संविधानाचा सन्मान करत, या संविधानाने जी अधिकार आणि कर्तव्य आम्हाला दिलेली आहेत त्या दोघांचा समतोल राखत भविष्यामध्ये महायुती महानगरपालिकेसाठी गतिमान विकास घेऊन काम करेल।